महारुद्र बाजीप्रभू देशपांडे प्रतिष्ठान आणि कमळोजी साळुंखे प्रतिष्ठान यांच्या वतीनं पन्हाळगड पावनखिंड ते विशाळगड पदभ्रमण मोहीम पार पडली। शिवभक्तांच्या उत्साहात आणि शिवछत्रपतींच्या जयघोषात निघालेल्या या मोहिमेत स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाला उजाळा देण्यात आला। बाजीप्रभू देशपांडे यांचे 11वे वंशज संदेशदादा देशपांडे आणि शूरवीर मावळे कमळोजी साळुंखे यांचे वंशज सुहास साळुंखे यांच्या पुढाकारातून महारुद्र बाजीप्रभू देशपांडे प्रतिष्ठान आणि कमळोजी साळुंखे प्रतिष्ठानतर्फे पन्हाळगड पावनखिंड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम पार पडली। 18 जुलै रोजी सकाळी 8 वाजता पन्हाळगडावरून या मोहिमेची सुरुवात झाली। पाऊस वारा अंगावर घेत आणि जंगलवाटांवरील चिखल तुडवत शिवभक्तांनी स्वराज्याच्या इतिहासाचा रोमांचकारी आणि प्रेरणादायी प्रवास अनुभवला। रविवारी सायंकाळी योगेश केरकर यांच्या हस्ते पावनखिंड स्मारकाचं विधिवत पूजन करून या मोहिमेची सांगता करण्यात आली। त्यानंतर योगेश केरकर यांच्या हस्ते मोहिमेत सहभागी झालेल्यांना सन्मानपत्र देण्यात आलं। यावेळी कमळोजी साळुंखे यांनी आणलेल्या ऐतिहासिक दुर्मिळ तलवारीचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्यावेळी शिवभक्तांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले। इतिहास केवळ पुस्तकात वाचण्याचा विषय नसून तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा आणि जपण्याचा विषय आहे, असं संदेश देशपांडे आणि सुहास साळुंखे यांनी सांगितलं। दरम्यान कोल्हापुरातील एम स्पोर्ट्स आणि कल्चरल अकॅडमी तसंच तासगावच्या नभांत ट्रेकर्सतर्फे पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम झाली। वीर शिवा काशीद यांना अभिवादन करून सुहास कराळे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्या हस्ते नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोहिमेची सुरुवात झाली। या मोहिमेत विविध झाडांच्या बियांचं रोपण करण्यात आलं। त्यामध्ये अरुण चोडणकर, अपर्णा महाडिक, विनय महाडिक, गिरीश खेडेकर यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते।